आता काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात। कोकणातील आंबा, काजू पिकांवर ढगाळ वातावरण, सततची पडणारी थंडी आणि धुक्यामुळे रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमधील मोहोर काळा पडलाय। त्यामुळे आंबा बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील आंबा बागायतदार आर्थिक संकटात आहे। यावर्षी थंडीमुळे जिल्ह्यातील 80 ते 90% आंब्याच्या झाडांना मोहोर आला। मोहोरानं आंब्याची झाडं बहरली सुद्धा होती। तो नोव्हेंबरला आलेल्या मोहोराला जानेवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापर्यंतची फळधारणा मात्र झाली नाही आणि यानंतर ढगाळ वातावरण तसंच सततचं धुकं यामुळे आता मोहोर मोठ्या प्रमाणात काळा पडत चाललाय। तसंच या आलेल्या मोहोराला 10% सुद्धा फळधारणा झालेली नाहीये। मुंबई एपीएमसी फळ बाजारामध्ये यंदा 19 मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला जेमतेम 5000 कोकण हापूस आंब्यांच्या पेट्यांची आवक होईल। गेल्या वर्षी हापूसनं याच मुहूर्तावर 35,000 पेट्यांची गुढी उभारलेली होती। ही आवक 30,000 पेट्यांनी घटल्यामुळे गुढीपाडव्याला हापूस टंचाई आता जाणवणार आहे। जानेवारीपासूनच कोकणचा हापूस मुंबई एपीएमसीमध्ये येऊ लागलाय। आता 20 एप्रिलपर्यंत देवगड, राजापूर हापूसची आवक होईल आणि त्यानंतर 15 एप्रिलपासून रत्नागिरीमधील आंबा विक्रीसाठी बाजारात येईल। साधारणपणे एप्रिल-मे महिन्यामध्ये हापूसचा मुख्य हंगाम असतो, परंतु सध्या काही प्रमाणात बागायतदारांनी लवकर पीक घेतल्यामुळे ही आवक होतीये।